नमस्कार मित्रांनो, लहानपणापासूनच आपण राजा विक्रम आणि वेताळाची कथा ऐकत मोठे झालो आहोत. विशेष करून 80 आणि 90च्या दशकातील जे आता पालक वर्ग म्हणून आहेत. आपल्याला आठवतच असेल त्यावेळी चांदोबा नावाचं पुस्तक यायचं, ज्यात ऐतिहासिक, पौराणिक, नैतिकतेच्या छान छान गोष्टी असायच्या. त्यापैकी विक्रम आणि वेताळ खूप प्रसिद्ध गोष्टीची एक मालिका त्यात यायची. पण तुम्हाला माहिती आहे का, राजा विक्रम वेताळाला नेहमीच गोष्ट का सांगत असे आणि त्याचं काय कारण होते? चला तर आज आपण ते पाहूया. प्राचीन काळी उज्जैनी नगरीत राजा विक्रमादित्य नावाचा एक पराक्रमी, न्यायप्रिय आणि बुद्धिमान राजा राज्य करत होता. त्याच्या शौर्याची आणि न्यायबुद्धीची कीर्ती दूर दूरपर्यंत पसरलेली होती. त्याच्या दरबारात लोक आपल्या अडचणी घेऊन येत आणि राजा विक्रम नेहमीच आपल्या न्यायबुद्धीने त्याचा निकाल लावत असे. एके दिवशी राजा विक्रमादित्याच्या दरबारात एक तपस्वी साधू आला. साधू राजा विक्रमाच्या पराक्रमाबद्दल ऐकून त्याच्याकडे एक विशेष कार्य घेऊन आला होता. तो साधू राजाला म्हणाला, हे राजन, मला तुझ्या मदतीची आवश्यकता आहे. तू एका स्मशानभूमीत जाऊन तिथल्या झाडावर लटकणाऱ्या वेताळाला माझ्याकडे आणावं, ही माझी तुला विनंती आहे. त्यात मात्र तुझं मोठं साहस लागेल, एवढं लक्षात ठेव. राजा विक्रमादित्याने या कार्याला सहर्ष मान्यता दिली. साधूने सांगितलेल्याप्रमाणे तो पौर्णिमेच्या रात्री हातात तलवार घेऊन निर्भयतेने स्मशानभूमीकडे निघाला. तो निर्भय होता, कारण त्याला संकटांशी लढायची सवय होती. जेव्हा राजा विक्रम स्मशानभूमी पोहोचला, तेव्हा त्याला एका मोठ्या वृक्षाच्या फांदीवर एक मृतदेह लटकत असलेला दिसला. तो मृतदेह वेताळ होता. राजाने वेताळाला खाली उतरवलं आणि खांद्यावर टाकून साधूकडे निघाला. पण वेताळ हा सामान्य प्राणी नव्हता. तो अत्यंत चतुर होता आणि त्याने राजाची परीक्षा घेण्याचं ठरवलं. तो विक्रम राजाला म्हणाला, हे राजा विक्रम, तू मला घेऊन चाललास खरा, पण वाटेत तुला काहीतरी मनोरंजन पाहिजे म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो. त्या गोष्टीच्या शेवटी मी तुला एक प्रश्न विचारेन. जर तू त्याचं योग्य उत्तर दिलं तर मी झाडावर परत जाईन, आणि जर तू उत्तर दिलं नाही तर मी तुझ्या सोबत जाईन. राजा विक्रमादित्याने ते आव्हान स्वीकारलं. वेताळाने त्याला पहिली गोष्ट सांगितली. ती गोष्ट अत्यंत रोचक आणि विचार करण्यास लावणारी होती. गोष्टीच्या शेवटी वेताळाने राजाला एक प्रश्न विचारला. राजा विक्रम आपल्या बुद्धीने प्रश्नांचं उत्तर देत असे. यामुळे प्रत्येक वेळी वेताळ परत झाडावर जायचा. राजा विक्रम पुन्हा त्याला पकडत असे. एकतर राजा कोणत्याही गोष्टीचं उत्तर द्यायचा आणि वेताळाला असं वाटायचं कधीतरी राजा हारेल. हा नित्यक्रम चालू होता आणि राजाही त्याला काही सोडत नव्हता. अशा प्रकारे वेताळाने राजाला आतापर्यंत खूप गोष्टी सांगून झाल्या होत्या आणि प्रत्येक वेळी प्रश्न विचारून त्याच्या बुद्धीची परीक्षा घेतली की राजा विक्रमादित्य प्रत्येक वेळी योग्य उत्तर देत असायचा. पण त्याने निश्चय सोडला नाही. अखेर एका गोष्टीच्या शेवटी वेताळाने विचारलेला प्रश्न राजाला थोडासा अवघड आणि गहन वाटला. राजाने त्याचं उत्तर दिलं नाही. तेव्हा वेताळ आनंदाने पुढे निघाला आणि त्याने राजाला जाता जाता मात्र एक मोठं रहस्य सांगायचं ठरवलं. त्याने वेताळाने राजाला सांगितलं की तुझ्याकडे आलेला साधू मुळातच एक दुष्ट, पापी माणूस आहे. तो वेताळाच्या शक्तीचा वापर करून स्वतःसाठी अमरत्व प्राप्त करण्याच्या बेतात आहे. त्याने राजाला सावध केलं की साधूच्या हेतूवर विश्वास ठेवू नकोस. आणि जाता जाता वेताळाने त्या साधूचा पराभव कसा करायचा हे राजाला सांगितलं. अशा प्रकारे राजा विक्रमादित्याने वेताळाच्या सल्ल्याचं पालन केलं आणि साधूचा पराभव केला, ज्यामुळे त्याने आपल्या राज्याला एक प्रकारे सुरक्षित केलं आणि लोकांसाठी न्याय आणि शांतता प्रस्थापित केली. मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा.